2029 विधानसभा भाजप स्वबळावर लढणार आहे। त्यासाठी आतापासूनच भाजपने तयारी सुरू केलेली आहे। त्यासाठी नव्या वर्षात भाजपनं नवं मिशन हाती घेतलंय। त्यासाठी केवळ 15 दिवसात 1.5 कोटी जनतेला भाजपशी जोडण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। हे भाजपचं मिशन 2029 नेमकं काय आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। महाराष्ट्रात भाजपची स्वबळाची तयारी 2029च्या विधानसभेसाठी नवं मिशन। नव्या वर्षात भाजपचं स्वबळाचं अभियान। महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या भाजपनं स्वबळाची तयारी सुरू केली आहे। 2029च्या विधानसभेसाठी भाजपनं नवं मिशन हाती घेतलंय। नव्या वर्षात म्हणजे 2025 साली भाजप संघटन पर्वाची सुरुवात करणार आहे। त्यासाठी 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं टार्गेटही ठरवण्यात आलंय। भाजपच्या प्रत्येक संघटनेला सदस्य नोंदणीसाठीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत 1.5 कोटी लोक भाजपसोबत जोडले जाणार आहेत। भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला तब्बल 25 लाख नवे सदस्य नोंदणी करण्याचं टार्गेट देण्यात आलंय। 1 जानेवारी ते 15 जानेवारी भाजपचं नवं अभियान असेल। भाजपचा विस्तार करण्यासाठी हे अभियान असणार आहे। 2029ला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे। 1.5 कोटी लोकांना सदस्य करण्याचं उद्दिष्ट आहे। पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीचं टार्गेट देण्यात आलंय। महिला मोर्चावर सदस्य नोंदणीची जबाबदारी देण्यात आलेली आहे। संघटन पर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये सुरू आहे। प्राथमिक सदस्यता नोंदणी हे अभियानही हे गेल्या काही दिवसापासून सुरू आहे आणि त्याला सुद्धा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतोय आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जे उद्दिष्ट राष्ट्रीय नेतृत्वाने आम्हाला दिलंय ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील असणारी जनता ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य व्हायला उत्सुक आहे। रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजप संघटन पर्वाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामालाही सुरुवात केली आहे। 2024 विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अमित शहांनी 2029 साली भाजप स्वबळावर सत्तेत येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता। त्या दिशेनंच भाजपनं नव्या अभियानामधून एक पाऊल पुढे टाकले। भाजप स्वबळावर लढणार, मग शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। ओम देशमुखसह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।